कहते हैं भरा नहीं भावों से बहती जिसमें रसधार नहीं, वह हृदय हृदय नहीं जिसमें स्वदेश का प्यार नहीं। इन बच्चों को देखकर, जो लास्ट वाला सॉन्ग था उसे देखकर मन में यही भाव पैदा होता है कि देशभक्ति सर्वोपरि है। अभी आप अपने बच्चों को जिस स्कूल में पढ़ा रहे हैं वह स्कूल किसी और का नहीं, मेरे मित्र हेमंत शेरकर का है, जिनके साथ मैं बचपन से पढ़ा हूं। और मेरा यह सौभाग्य है कि मैं इस स्कूल में आने का मुझे अवसर मिला। बतौर ऑफिशियल इन्होंने हमें लेटर दिया हमारे कैंप में, एनडीआरएफ में। आपको एनडीआरएफ के बारे में मैं थोड़ा सा अवगत कराना चाहूंगा। हिंदी में कम्फर्टेबल है की मराठी में बोलूंगा? चालेल ना? मराठी पण चांगली येते मला तेवढीच. तर मराठीत सांगायचं झालं तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ही भारत सरकारची एक अशी फोर्स आहे किंवा बल आहे की जी आपत्ती आल्यानंतर तिथे काय करते, रिस्पॉन्स करते। ज्यामध्ये भूकंप असेल, सायक्लोन असेल, पूर असेल, अशा परिस्थितीत तुम्ही मागच्या वर्षी 2021 मध्ये कोल्हापूर बघितलं असेल। कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेस आमच्या टीम्स तिथे गेल्या होत्या आणि तिथे लोकांना त्यांनी बचाव कार्य करून बऱ्यापैकी लोकांना वाचवलं होतं। तर या प्रकारचं एक देश सेवा करण्याचा देश सेवा करण्याचं जे सौभाग्य आहे ते आम्हाला प्राप्त होतं या कार्यातून। आणि त्याचप्रमाणे लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि लोकांची सेवा करण्याचा, आणि लोक ज्या वेळेस कष्टात असतील किंवा त्यांना आमची गरज असेल त्यावेळेस आम्ही त्यांना मदत कार्य करतो। त्याचप्रमाणे ज्या मुलांना तुम्ही आज इथे बघताय ती मुले उद्या या देशाचं भविष्य निर्माण करणार, या देशाचे म्हणजे ते काय होतात, आपले आजची जी तरुण पिढी आहे उद्याचा भारत हा त्यांच्यावर निर्भर करतोय। आणि सगळ्यात महत्वाचं एक खूप छान कोट आहे की चिल्ड्रन लर्न व्हॉट दे लिव्ह। मुलं ते शिकतात ते जे जगतात। म्हणजे एक असतं साक्षर करणं आणि एक असतं शिक्षित करणं। मुलांना फक्त साक्षर करू नका, त्यांना शिक्षित करा। शिक्षित म्हणजे त्यांच्यावर असे संस्कार करा की त्यांना त्यांच्या देशावर, त्यांच्यामध्ये देशप्रेम निर्माण झालं पाहिजे, देशाबद्दल एक चांगली भावना निर्माण झाली पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांच्यात एक बंधुत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे। त्यांच्यासाठी जात धर्म यापेक्षाही सर्वोपरी देश असला पाहिजे, ही भावना त्यांच्यात तुम्ही निर्माण करा। त्याचप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक क्षणात त्यांना तुम्ही असं काहीतरी द्या की ज्याच्यामुळे त्यांना काय वाटेल की आपल्या पालकांवर पण त्यांना काय वाटलं पाहिजे, पालकांवर पण अभिमान वाटला पाहिजे की माझे जे वडील आहेत, माझी जी आई आहे तिने मला आजपर्यंत कोणतीच अशी वाईट गोष्ट शिकवलेली नाही, जे सांगितलं ते चांगलंच सांगितलं, याची जाणीव त्यांच्यात निर्माण करा। आणि त्यांच्यात आजच्या काळात काय झाले, पालकांना मुलांकडून भरपूर अपेक्षा असतात। म्हणजे या वयात आम्हाला तर काहीच येत नव्हतं, ज्या वयात ही मुलं परफॉर्म करतायत। आणि तुम्ही पण तुमच्याकडे बघा की तुम्ही या वयात काय केलं, म्हणजे तुम्ही स्वतः बघा की तुम्ही या वयात काय केलं। आज ज्या वयात आम्ही अशीच फिरायचो त्या वयात ही मुलं परफॉर्म करतायत, काहीतरी चांगल्या गोष्टी करतायत। आणि त्या गोष्टींना तुम्ही काय करायचंय, प्रेज करायचंय आणि त्यांना एक म्हणजे एक योग्य डायरेक्शन द्यायची। योग्य डायरेक्शन म्हणजे कशी की म्हणजे ती डायरेक्शन कुठेतरी त्याला एक फायनल डेस्टिनेशन असलं पाहिजे। म्हणजे त्याचा कुठेतरी शेवट असा गोड झाला पाहिजे की ज्या मुलांची सुरुवात आपण एवढी चांगली केली आहे त्यांचा शेवट पण एकदम चांगला झाला पाहिजे, त्यांचं भविष्य खूप चांगलं झालं पाहिजे। आणि हे भविष्य कोणाच्या हातात आहे तर ते पालकांवर, आणि त्याचप्रमाणे ज्या शाळेत ते शिकतात त्या शाळेतील शिक्षकांवर। म्हणजेच या शाळेतल्या शिक्षकांचाही तेवढंच मोठं योगदान आहे जेवढं पालकांचं आहे। आणि या शाळेतल्या मुलांना बघितल्यावर हे कळून येतं की शाळा योग्य दिशेने चालली आहे आणि ते पालक पण योग्य दिशेने चाललेले आहेत। त्याचप्रमाणे इथे मी अजून एक गोष्ट सांगेल की हल्ली वाचन कमी झालेलं आहे। वि स खांडेकर त्यांच्या एका पुस्तकात खूप छान लिहितात, ते अमृतवेल मध्ये खूप छान म्हणतात की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही। माणसाचं मन भूतकाळाच्या साखरदंडांनी बांधून ठेवता येत नाही, त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदान लाभलंय। एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यदृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं आणि त्या धडपडीतला आनंद लुटणं, आणि दुर्दैवानं ते स्वप्न भग्न पावलं तरी त्याच तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणं, यातच पुरुषार्थ आहे आणि मानवी जीवनाला अर्थ येतो तो यामुळे। म्हणजे मुलं एकदा त्यांना काही कारणास्तव त्यांच्या आयुष्यात अपयश आलं तर त्यांना खचू देऊ नका, त्यांना मोटिवेट करा, त्यांना सांगा बाळा अपयश आलं म्हणजे संपलं असं काहीच नाही। कारण हल्लीची मुलं कमकुवत होत चालली आहेत। अपयश आल्यामुळे तुम्ही पण बघत असाल की 10वीची मुलं, 11वी 12वीची मुलं अपयश आल्यामुळे आपलं जीवन संपवतात। तर आपल्या मुलांना एवढं वीक बनवू नका की त्यांना अपयश पचवता आलं नाही पाहिजे। मुलांना अपयश पचवण्याची सवय लागली पाहिजे। जर अपयश पचवता नाही आलं त्यांना तर ते काय होऊ शकतं, तुमच्यासाठी भविष्यात तो काय होऊ शकतो, धोका होऊ शकतो। तर मुलांना ज्याप्रमाणे यशाची म्हणजे चव देतो त्याचप्रमाणे त्यांना अपयश पचवण्याची ताकद सुद्धा तुम्ही द्यावी।
एवढीच एक अपेक्षा करतो आणि या सर्व लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याचप्रमाणे यांच्या पालकांच्या भविष्यासाठी आणि या शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण एनडीआरएफ कडून हार्दिक शुभेच्छा देतो। आणि त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका, त्याचप्रमाणे शाळेचा सर्व स्टाफ त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, एवढा सन्मान दिला, एवढा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपले 2 शब्द इथेच संपवतो। जय हिंद, जय भारत। Thank you so much, Pankaj Chaudhary sir.